महाराष्ट्र पावसाळ्यात आपल्या सुंदरतेची सर्व हद्द पार करतो. त्यामध्ये सुंदर धबधबे, हिरवेगार जंगल, ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले, धरणे सर्व काही सुंदरतेचा उच्चांक गाठतात. हे सर्व असलेले व मुंबईपासून जवळ असलेले ठिकाण म्हणजे बदलापूर येथील कोंडेश्वर मंदिर व धबधबा. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपासून बदलापूरला येण्यासाठी बदलापूर, कर्जत, खोपोली ट्रेन पकडून बदलापूरला यावे लागेल. नमस्कार मित्रांनो, KP ब्लॉगरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण व्हिजिट करणार आहोत बदलापूर ईस्ट येथील कोंडेश्वर मंदिर व धबधबा. बदलापूर ईस्टवरून कोंडेश्वर हे 9 किलोमीटर असून जाण्यासाठी ॲटो रिक्षा व स्वतःच्या प्रायव्हेट व्हेकलने आपण तिकडे जाऊ शकतो. कोंडेश्वर परिसर पावसाळ्यात काही काळासाठी सुरक्षेच्या दृष्टीने बंद असतो, याची तुम्ही नोंद घ्यावी. जर खूप पाऊस असेल तरी देखील या परिसरामध्ये जाण्याचे टाळावे, कारण या ठिकाणी पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. 20 ते 25 मिनिटे प्रवास करून कोंडेश्वरला जाताना सर्वप्रथम ही प्लेस भेटते. या ठिकाणी आज पावसाचे प्रमाण खूप असल्यामुळे आपण जास्त एक्सप्लोअर करू शकत नाही, कारण पाण्याचे प्रमाण आज जास्त आहे. जर तुम्ही या ठिकाणी विकेंडला आला असाल आणि पावसाचे प्रमाण कमी असेल तर या ठिकाणी खूप जण एन्जॉय करण्यासाठी येतात. या कोंडेश्वरच्या रस्त्याने जाताना आपल्याला थंड हवा, पाऊस, धुके या सर्वांचा आनंद घेता येतो. आणि आपण या कोंडेश्वर मंदिरापर्यंत जाण्याच्या अगोदर खूप सारे असे प्लेसेस आहेत ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटेल की आपण या ठिकाणी थांबून या निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालू किंवा इकडे आपण फोटोशूट करू. कोंडेश्वरला जाताना आपण भोज डॅम एक्सप्लोअर करू शकता. कोंडेश्वर जसजसे जवळ येते तेव्हा आपण डोंगराच्या कुशीत जात आहोत असे वाटते. या ठिकाणी 360 व्ह्यू दिसतो. या ठिकाणी आपण व्हिडिओग्राफी व फोटोग्राफी करू शकतो. च्या पायथ्याची असल्याने आपण येथून बघू शकता की आपल्या ह्या व्ह्यूमधून कोंडेश्वर मंदिर दिसत आहे. 20 ते 25 मिनिटे प्रवास करून आपण पोचलो आहोत कोंडेश्वर मंदिराच्या इथे. या ठिकाणी रिक्षा स्टँड आहे, जे इथून स्टेशनला आपण रिक्षाने जाऊ शकतो. तसेच मंदिराच्या आवारामध्ये हार, फुले व इतर गोष्टींची दुकाने आहेत.
मंदिराच्या कमानाच्या पुढे हा सुंदर असा धबधबा आहे. हा छोटा असल्याने आपण इथे एन्जॉय करू शकता. आहे मुख्य धबधबा कोंडेश्वर येथील, ज्या आतमध्ये 2 मंदिरं आहेत. जर पाणी कमी असेल तर आपण या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊ शकता. या धबधब्याचे पाणी भोज डॅममध्ये सोडले जाते. आता आपण कोंडेश्वर येथील मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत. या मंदिरामध्ये अनेक देवी देवतांचे मूर्ती आहेत. तसेच एक प्राचीन गुफा आहे. या गुफेमध्ये गणपती व शिवलिंग आहे. हे सर्व मूर्त्या व शिवलिंग हे प्राचीन काळी नसून एक दगडामध्ये कोरलेली गुफा आहे.